मन मंदिरा गजर भक्तीचा. पाणी दो कोस में वाणी. कधी हिंदी येते तोंडात तर कधी मराठी येते, म्हणून समजून घेत जा, आहे की नाही. पण मी मराठीतच बोलते तुमच्यासोबत. हां, तर बिना चप्पलाचे ज्यावेळेस भगवंत, त्यावेळेस तर चप्पल नव्हतंच. ज्यावेळेस भगवंत नंगे पेरे डोलायचे, इकडे तिकडे रेतीमध्ये जायचे, तर ते रेतीचे कण जसे भगवंताच्या पायाला लागायचे, चुभायचे नाही, टोचत नव्हते, फक्त लागले तरीही गोपियांच्या मनाला त्रास होत होता. त्यांच्या मनाला ते टोचायचे. सांगण्यास तात्पर्य इतके भगवंताचे पाय काय आहेत, कोमल आहेत. मग पायच जर इतकी कोमल असतील तर हात किती कोमल असणार आहे. एक वेळेस रामायणामध्ये रामचरितमानसमध्ये वर्णन आहे, श्री तुलसीदास जी वर्णन करतात, ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते, एक वेळेस वनवासात असताना सीता मैया पाय चोपीत होत्या. पाय चेपत असताना प्रभू रामचंद्रजींनी सांगितलं, हा इतका कठोर हात कोणाचा आहे. काय म्हटलं, मला एक सांगा, स्त्रीचा हात कोमल असणार आहे की पुरुषाचा. स्त्रीचा हात कोमल आहे पुरुषापेक्षा, तरी पण प्रभू रामचंद्र काय म्हणतात, हा इतका कठोर हात कोणाचा आहे. माता सीता मातेच्या हाताला कठोर म्हणतायत, याचा अर्थ पाय किती कोमल आहे. आणि एवढाच लोण्याच्या गोळ्यासारखा जर पाय कोमल आहे तर हात किती कोमल असणार आहे. म्हणून श्री संत जनाबाई म्हणतात, देवा नका लावू देवा हात, दुखतील मन गट, एकली मी दळीते शिन मज नाही येत, पंढरीचा राया दळीतो जनीच्या घरात, जनीच्या घरात. तरी बारंबार जनाबाईने नकार द्यावा आणि पुन्हा पुन्हा जवळ येऊन जनाबाईला मदत करू लागण्यासाठी दळण दळू लागावं. असे श्री संत जनाबाईंची कीर्ती ज्यावेळेस काशीपर्यंत गेली, काशीचे संत कबीरदासजी ज्यांच्या कानावर जनाबाईंची कीर्ती आली, ते मात्र जनाबाई नेमक्या आहेत तरी कोण की ज्यांना संत अशी पदवी दिली जाते. एवढी यश कीर्ती त्यांची आत्तापर्यंत काशीपर्यंत आली. अशा श्री संतांचं आपण दर्शन घेऊ आहोत. आणि दर्शन घेण्याच्या इच्छेने कबीरदासजी पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्याच्या नंतर मात्र गोनाई मातेला विचारलं, घरामध्ये ज्यावेळेस गेले, गोनाई मातेने सांगितलं, विचारलं की बाबा हे जनाबाई इथेच राहतात का. हो म्हटलं, जनाबाई इथेच राहतात, पण त्या सध्या या मार्गाने गेलेल्या आहेत गौऱ्या वेचण्यासाठी. ज्या वेळेस गोनाई मातेने सांगितल्याच्या नंतर त्याच दिशेने, ज्या दिशेने हात दाखवला होता त्याच दिशेने संत कबीरदासजी पाठीमागे गेले. गेल्याच्या नंतर पाहिलं की समोर दोन बायका दिसत आहेत. दोन बायकांची आपसामध्ये भांडणं चालू आहेत. बायकांची भांडणं तुम्हाला सांगण्याचा काही गरजच नाही आहे. गावामध्ये तुम्ही होत नाही तुमच्या गावात, खरंच नाही होत. मला पुन्हा उद्या सरपंचाला विचारावं लागेल की खरंच होते का नाही. आपसामध्ये भांडण चाललेली पाहिली. कबीरदासजींनी विचार केला की यांच्यातली जनाबाई कोण असावी. आणि जर यांच्यामधीलच जनाबाई असतील तर त्या अशा एका सर्वसामान्य स्त्री सोबत भांडण करणं त्यांना शोभा देत नाही. विचार करू लागले, नेमकं विचारावं तरी कसं. जवळ गेले. जवळ गेल्यावर विचारलं की आपल्या दोघांमधील श्री संत जनाबाई ज्यांचं नाव ऐकून, कीर्ती यश गान ऐकून मी इथपर्यंत आलेलो आहे, त्या आहेत तरी कोण. एक स्त्री पुढे आली, सांगितलं याच देहाला जनाबाई असं म्हणतात. असं म्हटल्याबरोबर कबीरदासजींना अतिशय मनामध्ये दुःख वाटलं. कारण का, संत म्हणून पदवी मी ऐकली होती, एवढी कीर्ती ऐकून इथपर्यंत भेटण्यासाठी दर्शन घेण्याच्या इच्छेने आलो, आणि एक सर्वसामान्य स्त्रीसोबत ही अशी संत भांडण करते, हे मात्र शोभा देत नाही. सांगितलं, देवी तुम्हाला हे भांडण करणं शोभा देत नाही. संत जनाबाईंनी सांगितलं, हे प्रभू मी भांडण करत नाहीये, पण या आमच्या ज्या गौऱ्या एकत्र झाल्यात ना, त्या गौऱ्या मात्र त्यांनी माझ्या मिक्स केल्यामुळे मी माझ्या वापस घेण्यासाठी मी भांडते, आणि ही बाई देत नाहीये. म्हणजे एक काम करा, तुम्ही आलात ना तर तुम्ही वापस जाऊ नका, निराशा बाळगून घेऊ नका, आमच्या आल्याबरोबर या गौऱ्या काय करा, वेगळ्या करून द्या. सांगितलं की ज्या गौरीतून विठ्ठल असा, मला पूर्ण इतिहास सांगायचा नाहीये, ज्या गौरीतून विठ्ठल असा आवाज येईल ती गौरी माझी म्हणून मला माझ्याकडे द्या. आणि अनेक गौऱ्या कानाला लावल्या पण नावाला नाही. एक गौरी ज्यावेळेस लावली तर खरंच त्या गौरीतून विठ्ठल असा ध्वनी ऐकू आला. कबीरदासजी म्हणले, अरे लोग कहे जनी तो नाम देव की दासी, लेकिन कहत कबीरा वो नहीं दासी, वो तो सब संतन की कासी.
आतापर्यंत तर संत जना म्हणून ओळखलं गेलं, पण ती सगळ्या संतांची काशी म्हणून ओळखली जाईल असा या संतांचा, असा या भक्तांचा अधिकार आहे मायबाप. मग असे भक्त भगवंताचं वारंवार नामचिंतन करून, कारण का जीवान वक्ती भगवत गुणनामधेयम चेतश्चन स्मरति तत् चरणारविंदम. ही जिव्हा जर या जिभेवर जर भगवंतांचं नाव आपण घेत नसू तर ती जिव्हा नाहीये. म्हणून या जिभेवर सतत नाम. असे अधिकाराचे भक्त आणि असे भक्तांच्या समागमामध्ये पांडुरंग परमात्मा असतो मायबाप. अनेक भक्त झाले, काय काय काम नाही केले त्या भगवंताने. हा कितीतरी नरहरी सोनार गडा पुंकू लागे मला सावत्यासी खुरपुला, अनेक काम केले मायबाई. एवढंच नाही, काम्यक वनामध्ये अर्जुनाला सुभद्रेची आठवण झाली तर त्या क्षणी सुभद्रा झाला. रथामध्ये अर्जुन येऊन बसला तर त्या क्षणी सारथी बनला. मला एक सांगा बरं, मी माझं वैयक्तिक मत एक विचार मांडते बरं का. व्यक्ती कोणाचं काही काम करीन, कोणाची पत्नी बनेल का? बनेल असं नाही, बनेल, पण ती कशी एक विधिविधान सहित. कारण 7 प्रकारचे विवाह सांगितले गेलेले आहेत. जो आपण लावतो तो एक ब्राह्मविवाह झाला, ब्रह्माच्या एकदम चालीरीतीप्रमाणे विधिविधान सहित तो ब्राह्म. एक तर अनेक प्रकारचे गंधर्व विवाह. पळून जाणं म्हणजे पळू नका जाऊ बरं का. तो म्हणजे कालच्या कीर्तनकाराने असं सांगितलं मग हा एक गंधर्व विवाह झाला. नाही, एक सांगितलं पण त्याची पण एक विधी असते, असं नाही. हा आपला विषय चालू होता, एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. व्यक्ती कोणाचं काही काम करेल पण कोणाची पत्नी कधी बनेल. एखादा समजा एखाद्याचा बाप वारला तर एखाद्या म्हातारे माणसानं जावं, डोक्यावरून हात फिरावं, सांगितलं बाबा रडू नकोस, मला तुझ्या वडिलांप्रमाणे समज. एखाद्याची आई जर वारली तर एखाद्या बाईने जावं, म्हणावं बाई रडू नकोस, मला तुझ्या आईप्रमाणे समज. एखाद्याची बहीण जर वारली तर एखाद्या मुलीने जावं, म्हणावं दादा रडू नका, मला तुमच्या बहिणीवाणी समजा, बहिणीप्रमाणे समजा. पण एखाद्याची पत्नी वारली तर, एखाद्याची जर पत्नी जर वारली, एखादी बाई जाईल का, म्हणेल का तुम्ही रडू नका, मला तुमची पत्नीसारखं समजा किंवा पत्नी समजा, असं नाही. पण एवढंही काम भगवंताने पार पाडलं हे म्हणते मी. हेही काम पार पाडलं. काम्यक वनामध्ये गेल्याच्या नंतर पत्नीची आठवण झाली, पत्नी सुद्धा भगवंत बनला. इतपत कामं पार पाडलेली आहेत मायबाप. आज चोखोबाईच्या पत्नीचं बाळंतपण करावं. हा वारीचे दिवस होते. वारीला जाण्यासाठी ज्यावेळेस चोखोबाई निघाले, पत्नीने हात जोडले, म्हणले देवा हे काय असं माझ्यावर संकट टाकलं. पतीला सांगितलं, पतिदेव तुम्ही चालला तर आहात आणि माझ्यावर एवढं संकट जे कोसळणार आहे, मला एकटीला सोडून चाललात. म्हणले नाही, मी जीवनात सगळं सोडू शकतो पण माझी वारी सोडू. काही बहादर असे जन्माला आलेत मायबाय. एखादी आषाढी वारीच्या दिवशी जर एखाद्याचा बाप वारला तर आषाढी वारी करणं सोडून देते, एकादशीचं व्रत सुद्धा करीत नाही. माझं म्हणणं वैयक्तिक मत हे आहे, तुम्ही आषाढी वारी सोडतेत, वारी करणं बरं, व्रत करणं सोडून देते, तुम्ही उपवास करत नाही, मान्य आहे मला. पण ज्या घरामध्ये बाप वारला ते घर का सोडित नाही? मग आहे की नाही? त्या घरामध्ये केवळ आपलाच बाप नाही ना, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत नातू पंतू कित्येक जणे गेलेत. मग ते घर लोभ माणसाला बघा असं असतं. चांगली गोष्ट व्यक्तीकडून लवकर सुटते पण वाईट गोष्टी लवकर आकर्षित होतात. असं आपल्या त्या विषयाकडे वळायचं नाहीये. चोखोबाई ज्या वेळेस वारीला निघाले, इकडे पत्नीने भगवंताला विनंती केली, देवा माझा पती तुझ्याच भेटीसाठी आलेला आहे, आता या संकटातून तारून नेण्याचं काम मात्र तुझं आहे, काही कर. ज्या वेळेस मायबाप भगवंताने पाहिलं की हा भक्त तर माझ्याकडे येतोय, पत्नीचं बाळंतपण कोण करेल, त्यावेळेस चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण झाला चरण बहिणी बहिणी चोखोबाची बहीण झाला शारंग धरम.
वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण बनून आले. सांगितलं वहिनी दार उघडा. दार उघडल्याच्या नंतर एवढंही चोखोबारायच्या पत्नीचं बाळंतपण भगवंताने पार पडलं. मायबाप आपल्याकडे आपण 13 दिवस सुतक म्हणून समजतो, हात लावत नाही, पण तेवढेही काम भगवंताने पार पडलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ते असे भक्त ज्यावेळेस भगवंताचं एवढं नामचिंतन करणं तो भगवंत त्या भक्तांच्या समागमामध्ये राहतो. म्हणून ते भक्तही मोकळ ठेविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा. ते भक्त मात्र भगवान परमात्म्याला एकटं सोडित नाही. ते काय करतात तर स्वतःच्या हृदयामध्ये त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला काय करतात साठवून ठेवतात. एवढा प्रभू व्हावे पण त्याने संपुष्टी राहावे. मायबाप जीवाला लहानाचं मोठं होता येतं, पण पांडुरंग परमात्मा असा एकच आहे जो मोठ्याचाही लहान होऊ शकतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तेचा, पुरवी धरावी तेचा, पुरवी धरावी तेचा. भक्ती केला तैसा पुरवी धरावी तैसा, पुरवी धरावी तैसा, पुरवी धरावी तैसा. होय भक्ती केला तैसा. त्याची जीव जशी भक्ती करतो तसा तो वागतो. कारण का एकदा असंच वृंदावनामध्ये गोकुळामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा फार लहान होते, लहान असताना 6 वर्षाची झाल्याच्या नंतर भगवंताने गोकुळ सोडलं होतं आणि त्यानंतर वृंदावनामध्ये प्रवेश केला. कारण खूप असुरांनी त्यावेळेस भगवंताला इजा, आता मला मराठी शब्द आठवत नाही बरं, इथं म्हणते ना कोस कोस पे बदले पाणी दो कोस में वाणी. अच्छा असो. तर त्यावेळेस मात्र सगळे आनंद बाबा आधी सगळ्यांनी ठरवलं आणि वृंदावनामध्ये राहण्यासाठी आले. आल्याच्या नंतर ज्या वेळेस गोकुळामध्ये राहत होते, गोकुळात राहत असताना लहान असं बाळ प्रभू श्रीकृष्णांनी ज्या वेळेस राधा राणीला पाहिलं, कमरेवर घागर आहे पाणी घेऊन जात असताना पाहिलं, तर मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडून बाळ श्रीकृष्ण रडू लागले. रडत असताना पाहून राधा राणीने पाहिलं तर कटाक्ष तर जरूर केला, पण पाहून न बघितल्यासारखं केलं आणि पुढे चालू लागल्या. पुन्हा भगवान परमात्मा मोठ्या मोठ्याने रडू लागले. रडत असताना पुन्हा पाहिलं, पुन्हा चालू लागले. पण यशोदा राणीने सांगितलं, अरे राधे राधे गे गे कडेवरी घेन गोजऱ्या बाळाला राधे गे. अरे राधे या गोजीरवाण्या बाळाला, एवढ्या सुंदर बाळाला काय कर घेऊन जा. राधा राणीने भगवंताला घेतलं आणि घरामध्ये आली. घरात आल्याच्या नंतर घराचा दरवाजा लावून घेतला. भगवंता पुढे विनंती करू लागली, देवा तुम्ही तर लहान बाळ स्वरूपाला प्राप्त झालेला आहात, मी तुमच्यासोबत काय धर्माच्या गप्पा माराव्यात, काय बोलू मी तुमच्यासोबत, तुम्ही लहान आहात हसत राहणार, मी कसं काय बोलू, मला तरी काही समजायला हवं. म्हणून देवा माझी विनंती स्वीकार करा, तुम्ही काय करा लहानाचे मोठे व्हा. देवाने विनंती स्वीकार केली. राधाराणी रडू लागल्या. म्हणून विनंती स्वीकार केल्याच्या नंतर प्रभू लहानाचे मोठे झाले. मोठे झाल्याच्या नंतर भगवंत आणि राधाराणीच्या धर्माच्या गप्पा, प्रेमाच्या गप्पा सुरू झाल्या. आणि धर्माच्या गोष्टी करत असताना, वितवत गोष्टी करत असताना म्हटलं, राधा राणीचा जो पती होता तो मात्र बाहेर गावी गेलेला होता. ज्या वेळेस पतीची वापस आण्याची जी वेळ होती ती राधाराणीला लक्षात न येता त्यावेळेस पतीने यावं आणि दरवाजा ज्यावेळेस ठोकला, राधे चटक शिकली सकोटी, राधा कृष्ण पलंग, एका गवळणीमध्ये वर्णन आहे, राधा कृष्ण पलंगावरी दारी नवरा हाका मारी, दार उघड गे झडकरी, राधे तू चटक शिकली सकोठे. ज्या वेळेस आवाज दिला राधाराणी घाबरल्या. राधाराणीने भगवंता पुढे हात जोडले, म्हणले, देवा मी तुम्हाला लहानाचं मोठं होण्यासाठी तर नक्की विनंती केली होती, पण आता या भक्ताची एक विनंती मंजूर करा, एक स्वीकारा की पुण्या काय करा, मोठ्याचे लहान व्हा. देव म्हणले, हां असं कसं काय,
मी लहानाचा मोठा तर होऊ शकतो, पण मोठ्याचं लहान मी कसं काय होणार? हे शक्य नाही म्हणले राधे. म्हणले मी होऊ शकत नाही म्हणले देवा, काही करा, पण मात्र भक्ताचे अश्रू भगवंताला सहन होत नाही. सगळं सहन होतं पण अश्रू सहन होत नाही. राधाराणीच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी बघितलं, भगवंताने पुन्हा मोठं होऊन लहान बाळाचं रूप घेतलं. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की होय भक्ती केला तैसा. राधाराणीची भक्ती तशी होती म्हणून झालं. सांगण्याचं तात्पर्य माय बाप एकच, एकदा भजन करा. विठ्ठल 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 म्हणून मायबाप जीवनामध्ये भक्ती बी तितकीच गरजेची आहे. आणि भक्ती केव्हा समजेल? ज्यावेळेस त्या जीवाच्या जीवनामध्ये ज्ञान येईल. ते हिंदी शब्द ज्ञान येतं ना. त्या जीवाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस ज्ञान येईल तेव्हा त्याला भक्तीचं मर्म कळेल, त्याशिवाय कळणार नाही. म्हणून एक संत महात्मे वर्णन करतात ना, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. जेव्हा तू भक्ती दिशील, आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम दिशील ना, त्यावेळेस तुझं ज्ञान दे. तोपर्यंत देऊ नकोस. कारण का जीवाच्या जीवनामध्ये ज्ञान आणि विद्या ही तितकीच गरजेची आहे. कारण का शास्त्रकार वर्णन करतात की किम किम न साधयति कल्पलते व विद्या. विद्या प्राप्त झाल्याच्या नंतर, ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर काय साध्य होऊ शकत नाही. मायबाप आजकालच्या लेकरांना तितकीच गरज आहे संस्काराची, ज्ञानाचीही. जर त्यांच्या जीवनामध्ये विद्या प्राप्ती झाली, ज्ञान प्राप्त झालं तर संस्कार येईल. कारण का जशी रामायणामध्ये 3 कांड आहेत, बालकांड, सुंदरकांड नाही, तसे तर 7 कांड झाले. हा, बालकांड, उत्तरकांड आणि काय आहे अरण्यकांड. हा, अरण्यकांड होत असतं. यदा कदा सज्जनो दुर्जनो वा विनाशकाले. कधी कधी बुद्धी माणसाची कुठे जाते, होत असतं. हा, तर बालकांडामध्ये जर त्या जीवाला चांगली संस्काराची जर प्राप्ती झाली, विद्येची प्राप्ती झाली, ज्ञानाची प्राप्ती झाली, तर त्याचं बालकांड संस्काराने शोभून दिसेल, है की नाही. आणि तरुणपणामध्ये त्या बालकांडामुळे तरुणपण शोभून दिसेल. आणि तरुणपण जर सुरळीत पार पडलं तर त्याचं म्हातारपण, उत्तरकांड जे आहे ते मात्र त्याला शोभून दिसेल. कारण उत्तरकांडामध्ये काय शोभतं? भजन शोभतं. मोठे मोठे जर तुम्ही गमती जमती करू लागला तर ते म्हातारपणात शोभून दिसतील? नाही दिसणार. कारण मायबाप बालकांड हे संस्काराने शोभून दिसतं, जसं उत्तरकांड म्हातारपण हे जसं भजनाने शोभून दिसतं, तसं तरुणपण जे आहे हे त्यागाने शोभून दिसतं. तरुणपणात जर व्यक्तीकडे त्याग असला तर त्याला कसलीही कुठेही नजर झुकवण्याची गरज नाहीये. कारण का तिथे तो सक्सेस मानला जातो, यशस्वी मानला जातो. मायबाप कारण का आज पाहायला गेलं त्या आपल्याच भारतात नाही तर सगळीकडे एक 14 फरवरी म्हणून मानलं जातं. काय मानलं जातं ते तुम्हालाच माहिती आहे की नाही. तरुण मित्रमंडळ जर असतील इथे तर एक वेगळ्या अर्थाने, पण नाही. आजचा जो दिवस होता 2 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये काय झालं नाही, पुलवामा हमला म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या हा भारताचा एक ब्लॅक डे म्हणून, काळा दिवस म्हणून साजरा करतात. असं काळा दिवस कारण का त्या दिवशी आपल्या भारतातले जवळपास 45 का 40 जवान आपल्या भारतातले शहीद झालेले होते. आणि मायबाप तुम्हाला खरं सांगू, श्रीमद भागवत महापुराणाला जर अनुसरण जर घेतलं, त्याच्या तस्मात शास्त्रम त्याच्या प्रमाणानुसार जर घेतलं तर 2च व्यक्ती अशा आहेत, 2च जीव अशा आहेत की त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. एक म्हणजे जो भगवंताचं नामचिंतन करत करत जो जातो, स्वतः मला प्राप्त होतो, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. आणि दुसरा म्हणजे आपल्या देशाविषयी देशीवर प्रेम बाळगून जो लढाई करतो युद्धामध्ये, तो ज्यावेळेस जातो तर त्याला मोक्षाची प्राप्ती होते. मी बोलत नाही, हे श्री शुकदेवजी श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन करतात. मायबाप
अशा प्रकारे आजचा जो दिवस आहे, मी हे प्रेम शब्द निघाला त्याच्यावरून आठवलं म्हणून सांगते. मला अन्यथा दुसरीकडे जायचं नाही, कारण का आपल्या भारत देशामध्ये संस्कृती इतकी छान आहे, इतकी सुंदर आहे की त्याला दुसऱ्या संस्कृतीकडे वळायला टाइमच नाही, आहे की नाही. कारण का धन्यस्तु भारतो देशो, मी वर्णन करत नाही, शास्त्रकार वर्णन करतात. धन्यस्तु भारतो देशो, धन्य भारत संस्कृती ही भारतीय जना धन्य, धन्यास्माकं परंपरा. आपल्या भारतातली जी परंपरा आहे, आपल्या भारतातली जी संस्कृती आहे, तिला मात्र धन्यता देत असताना शास्त्रकार वर्णन करतात. मी बोलत नाही, इतका सुंदर आपला भारत देश आहे. आपल्या भारतामध्ये तरुणाला ही तितके सुंदर बालपणामध्ये, बालवयामध्ये बाळालाही तितके सुंदर संस्कार घडवले जातात. आणि त्या संस्काराच्या जीवावर पुढे चालून तो त्याग करतो. आणि ते त्यागाचं तरुण पण ज्या वेळेस त्याला शोभून दिसतं, तर पुढे म्हातारपण आल्याच्या नंतर तो भजन केल्याशिवाय राहत नाही. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगण्यास तात्पर्य माझे एवढंच आहे, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. हे देवा, मला ज्ञान दिल्याच्या नंतरच, विद्या दिल्याच्या नंतरच मला भक्ती काय समजेल. कारण जीवाच्या जीवनामध्ये विद्या फार महत्वाची. माय बाप, तुम्ही आपल्या इतिहासामध्ये ऐकलं असेल, इतिहासाचा अर्थ काय होतो माहिती? इति माने ऐसा, हास माने निश्चय ही हुआ होगा, त्याला म्हणते इतिहास. आपल्या इतिहासामध्ये तुम्ही ऐकले असतील, फार मोठे विद्वान झाले कालिदासजी नावाचे. भोजराज कालिदास ऐकलेले का नाही ऐकले? झोपल्या का? झोप येते का? तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं, मी मनोरंजन करणार नाही. आणि जे करणार हाचं नाही, कारण 9 प्रकारचे रस आहेत. कधी क्रोधमध्ये रस असतो, कधी हास्य रस असतो, है की नाही. तर 9 प्रकारच्या रसामध्ये एक हास्य रस देखील येतो, पण तो कसा? तस्मात् शास्त्रम प्रमाणमते, शास्त्रानुसार. म्हणून झोपू नका, वाटल्यास एकदा भजन करून घ्या. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे ज्या वेळेस ते भक्त भगवंताला हृदयामध्ये साठवतात, तर ते भगवंत सुद्धा त्यांना असं नाही, तर भगवंताची इच्छा असते की या भक्ताने माझ्याकडे काहीतरी मागावं. कारण का? याने मला जर हृदयात साठवलेले अभंगाचं तृतीय चरण. मागण्याची वास पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. सगळ्यांनी वरती हात करायचे. कसं आहे काय माहिती? गाणाऱ्यांनी गावे, कीर्तनकारांनी बोलावे, वाजवणाऱ्यांनी वाजावे, आणि तुम्ही तैसीची बैसावे. ऐसे कोणा देवे सांगितले, कोणत्या ग्रंथात वर्णन तर नाही ना. सगळ्यांनी वरती हात करायचे सरसकट. महिला असो पुरुष असो काही हरकत नाही. भजनामध्ये अजिबात लाज बाळगायची नाही. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
मन मंदिरा गजर भक्तीचा